अध्ययन करत आलेलो आहोत। आज क्रमांक 20 भागामध्ये पुन्हा एक वार तुमचं मनापासून प्रभू येशूच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मी तुमचं स्वागत करतो। दुसरे राजे अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 30 ते 37 चा आजचा रेफरन्स आहे। त्या हेडलाईन्स आहे इजबेलीचा मृत्यू आणि एलिया भविष्यवक्त्याने केलेलं भविष्य पूर्ण झालेली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपला विषयच आहे भविष्यवाणी, प्रकटीकरण, दर्शन। येहू इस्रायलास आल्याचे इजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली। येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिम्री, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचं कोणी आहे काय? माझ्या बाजूचं कोणी आहे काय? तेव्हा दोघा खोज्यांनी त्याचकडे खिडकीतून डोकवले। त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका। त्यांनी तिला खाली टाकले तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडवले। मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, ती शापित स्त्री कुठे आहे ते पहा व तिला मुठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे। तिला मुठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची करोटी, पाय व हाताचे तळवे याखेरीज तिचं त्यास काहीच सापडलं नाही। त्यांनी परत येऊन त्याचे कळवले तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जी भविष्यवक्ता किंवा भविष्यवाणी किंवा प्रकटीकरण किंवा दर्शन किंवा दृष्टांत किंवा स्वप्न किंवा रहस्य किंवा पूर्वसंकेत किंवा परमेश्वराच्या योजना इजबेल राणीविषयी काय आहेत, हे जे परमेश्वराच्या ओरिजिनल भविष्यवक्ता प्रोफेट एलियाने जे सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले। त्याने हे म्हटले होते, इस्रायलाच्या शेतात कुत्री इजबेलीचे मांस खातील, इजबेलीचे शव इस्रायलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील आणि इजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। या ठिकाणी इजबेली राणीचा मृत्यू कसा झाला तर याचं एक कारण आहे, रिझन आहे। याचे पूर्व संकेत इजबेली राणीला दिले होते, याचे पूर्व संकेत त्या ठिकाणच्या लोकांना मिळालेले होते। याची पूर्व योजना परमेश्वराचं प्रकटीकरण, भविष्यवाणी करणं, येणाऱ्या दिवसामध्ये काय घडणार हे परमेश्वराला ठाऊक असतं आणि तो त्याच्या ओरिजिनल संदेश त्याच्या मार्फत तो त्याच्या प्रिय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, भविष्यवक्ता किंवा प्रोफेट सध्याच्या काळामध्ये परमेश्वराचा असा एक निरोप आहे, असा एक पॉवरफुल सामर्थ्ययुक्ताचा स्पिरिच्युअल द मॅन ऑफ गॉड ज्याला म्हणतात, किंवा परमेश्वराच्या योजना डायरेक्ट आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या। आता ऍक्च्युली पवित्र आत्मा आमच्यापर्यंत पोहोचवतो तो भाग वेगळा आहे, वचन आमच्यापर्यंत पोहोचवतो तो भाग वेगळा आहे, शिक्षण आमच्यापर्यंत पोहोचवतो हे भाग वेगळा आहे। परंतु भविष्यवक्त्याने सांगितलेल्या घटना परमेश्वराने त्याला डायरेक्ट तोंड टू तोंड किंवा दृष्टांताद्वारे किंवा स्वप्नाद्वारे किंवा वचनाद्वारे माहिती करून दिलेली आहे। आज तोच एलिया भविष्यवक्त्याचं जे भविष्य केलं होतं किंवा जी भविष्यवाणी केली होती किंवा जे दर्शन सांगितलं होतं किंवा परमेश्वराच्या योजना ज्या इजबेल राणीविषयी त्यांनी आखलेल्या होत्या त्या संदर्भात त्याने ही भविष्यवाणी पूर्ण केलेली आहे। आणि आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की एलिया संदेशता आता जिवंत नव्हता, तो मरण पावलेला होता। त्याच्या जागेवर अलिशा संदेशता निर्माण झाला होता। परंतु इजबेलीचा मृत्यू कधी झाला तो याच्यानंतर अलिशाने भविष्यवक्त सांगितलं, प्रकटीकरण सांगितलं, दृष्टांत सांगितला, परमेश्वराच्या योजना सांगितल्या, परंतु त्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही। परंतु परमेश्वराचं लक्ष आहे। भविष्यवक्ता म्हणजे देवाच्या सेवकाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द मी खरा करेन, हे जे दैवी वचन आहे हे उगाचच नाही। आणि याचाच अर्थ घेऊन याचाच उपयोग करून अनेक सध्याचे भ्रमिष्ट झालेले प्रोफेट लोक, भविष्यवक्ते लोक ते सांगतात की परमेश्वराचं वचन असं सांगतंय की मी माझ्या सेवकाला सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही, मी माझ्या सेवकाच्या मुखातून निघणारा शब्द पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। हे लोकांना फक्त सांगायचं, पण ऑलरेडी काय हे सत्य नसतं। वचन सत्य होतं, वचन सत्य आहे आणि वचन सत्य राहणार, परंतु ह्या वचनाला धरून लोकांना लुटणे
बनवण्यासाठी, लोकांना भावनिक बनवण्यासाठी, लोकांना धार्मिक बनवण्यासाठी, लोकांना एक आत्मिकतेचं स्वरूप देण्यासाठी, लोकांना जे हे आहे हे सत्य दाखवण्यासाठी या वचनाचा उपयोग करतात. मात्र वचनाचा उपयोग करणारे जे खोटे भविष्यवक्ते आहेत त्यांनी सांगितलेली गोष्ट कदापि पूर्ण होत नाही. बोटावर मोजण्यासारखेच भविष्यवक्ते आज देखील आहे. सॅल्यूट करतो मी त्या भविष्यवक्त्यांना जे देवापासून आहेत. परंतु त्या भविष्यवक्त्यांना हाय असो की जे सर्वसाधारण लोकांना जो परमेश्वराचा ओरिजिनल मानना किंवा ओरिजिनल निरोप किंवा ओरिजिनल योजना किंवा परमेश्वराचे पूर्व संकेत किंवा स्वप्न, रहस्य, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, प्रकटीकरण किंवा परमेश्वराचं म्हणणं आमच्याविषयी काय आहे हे जे सांगत नाही त्या प्रोफेट लोकांना हाय हाय आणि हाय असो. कारण परमेश्वराने देखील या शब्दांचा उच्चार केलेला आहे. हाय खोरोजीना अनेक वेळेस तिने उद्गार काढलेले आहेत आणि त्या उद्गारामध्ये परमेश्वराची एक भावनिकता दडलेली आहे. त्या उद्गारामध्ये एक शोक निर्माण दरवळलेला आहे. त्या उद्गारामध्ये त्यांची वाहवा पण आहे. त्या उद्गारामध्ये त्याला दंड पण देण्यात आलेले. परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून जर आम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ट्युनिंग, वेगवेगळ्या प्रकारचे मिनिंग, वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ, वेगवेगळ्या प्रकारचा विषय त्यामध्ये निर्माण होत असतो. आम्ही फक्त एकच धरून बसलो बस. आमच्या नामधारी लोकांनी, आमच्या नामधारी संदेशांनी, भविष्यवक्त्यांनी, प्रॉफिट संस्था, मिनिस्ट्री जे कुणी असेल ना त्यांनी जो रूल आमच्या आई बापावर आणि आमच्या आजी आजोबावर घालून दिला ना बस तोच घेऊन आपण फॉरवर्ड चाललो. आम्ही प्रभू येशूचा वधस्तंभ खांद्यावर नाही वाहता. आम्ही आमच्या आजा पंजाच्या खांद्यावर ज्या भविष्यवाणीने किंवा खोट्या प्रेषितांनी किंवा कपटी आमदारांनी किंवा खोट्या संदेश संस्थेने जो रूल घालून दिला ना ह्यो खांद्यावर घेऊन चाललो. आणि तुम्हाला वाटतंय आम्ही ख्रिस्त गाजवतो, तुम्हाला असं वाटतं की आम्ही ख्रिस्ताची सुवार्थ सांगतो, तुम्हाला असं वाटतं की आम्ही ख्रिस्ताची वाहवा करतो, तुम्हाला असं वाटतं की आम्ही ख्रिस्त जयंती साजरी करतो. अरे कशाची ख्रिस्ती जयंती? ख्रिस्त एकदाच जन्माला आलाय. हे दरवर्षी नाही. हे नाटक बंद करा. ठीक आहे, जगाच्या राडीनुसार संपूर्ण जग जर त्याला मान्यता देतं तर तुम्ही पण करा, पण कशा प्रकारे करा? दरवर्षी गायीच्या गावानीतच कुठं? जरा आपल्या अंतःकरणात पण जागा द्या, घरात जागा द्या, संस्थेत जागा द्या, मिनिस्ट्रीत जागा द्या, चर्च मध्ये जागा द्या. नुसते चर्च मध्ये गवताचे काढ बांधून त्याला परमेश्वराचा आनंदामध्ये सहभागी झाले याला नाही म्हणते. चांगल्या चांगल्या प्रकारचे कपडे घालणं, चांगल्या चांगल्या प्रकारचं डेकोरेशन करणं, देगाड्या घालणं याला ख्रिस्त उत्सव नाही म्हणत. ख्रिस्त उत्सव झाला त्यावेळेस काय तुम्हाला माहिती का? ख्रिस्ताला भेटायला ज्यावेळेस मेंढपाळ गेली हाय ते चंबू गावात तिथंच सोडून गेले. सनाट निघले आहे तसेच. आम्ही आहेत. आमच्या घराचं कसं होईल, मेंढराचं कसं होईल, बंगल्याचं कसं होईल, गाडीचं कसं होईल, आणि फाटक लावलंय का, दरवाजा लावलाय का, कडी लावली काय, एटीएम कार्ड संघ घेतलंय का, आमक घेतलं का? काही नाही. हे काही संघ येणार नाही ज्यावेळेस तुम्हाला निरोप येईल त्यावेळेस. काहीच नाही संघ येणार. परमेश्वराने इजबेली राणीविषयीचा जो संकेत, पूर्व संकेत देवाचे भविष्यवक्ता एलिया याला दिलेला होता आणि मग त्या ठिकाणी तिचा मृत्यू कसा झाला आपण पाहूया. आता या वचनामध्ये आपण पुन्हा एक वाद चिंतन म्हणून करूया. येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कुणी आहे का? माझ्या पक्षाचा कुणी आहे काय? मग येहू कोणत्या पक्षाचा होता आणि इजबेल राणी कोणत्या पक्षाची होती? आज तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात आणि आम्हाला कोणत्या पक्षाच्याकडे जायचंय? हे हवेत उठणारे पक्ष नाही, हे राजकारणाचे पक्ष नाही. परमेश्वराच्या बाजूचा आणि सैतानाच्या बाजूचा, स्वर्गाच्या बाजूचा आणि नरकाच्या बाजूचा, अधोलोकाच्या बाजूचा आणि सुखलोकाच्या बाजूचा, सत्याच्या बाजूचा आणि असत्याच्या बाजूचा, शापाच्या बाजूचा, आशीर्वादाच्या बाजूचा. त्याला फोडले. तुम्ही कोणत्या बाजूने आहात? तुम्ही कधी विचार केलाय का? या ठिकाणी येऊ म्हणत आहे की यावर खिडकी तोंड करून म्हटलं, माझ्या पक्षाचं कुणी आहे काय? तेव्हा दोघा खोज्यांनी त्याचकडे खिडकीतून डोकावले. तेव्हा दोन खोजे खिडकीतून डोकवलं. येस, आय एम विथ अस. मी तुमच्या बरोबर आहे. दोघा खोज्यांनी त्याचकडे खिडकीतून डोकावलं, नुसतं डोकावलं. येस, त्याने त्यांना सांगितलं. मग येऊ म्हणत आहे, त्यांनी तिला सांगितलं तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकले तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व काही घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडवलं, खाली टाकून दिलं. करमेल डोंगरावर पण तसंच झालं.
देवाचा संदेश इल्या म्हणलं हे 450 लोक जे बाल दैवताचे पुजारी आणि खोटे संदेश तो खोटे भविष्यवक्ते आहेत ना, एकालाही जाऊ नका. आणि खरमेल डोंगराच्या नजीक त्या खोऱ्या नजीक सगळ्यांना तडा तोडलं. रक्ताचा प्लॉट व्हायला तिथं. याला म्हणतात प्रोफेट, याला म्हणतात भविष्यवक्ता, याला म्हणतात सत्याच्या बाजूने वाचणारा, याला म्हणतात आज्ञापालन करणारा, याला म्हणतात परमेश्वराने योजना ज्या आखल्या त्या पूर्ण करण्यासाठी आत्मिकतेने धावणारा भविष्यवक्ता, आत्मिकतेने धावणारा प्रोफेट. बाकीचे नाही. आपण लगेच थोडस दानपात्र वाढवलं की आपली कल्टी, आपण लगेच पक्ष बदलितो. राजकारणारे लोक जसे पक्ष बदलित आहेत ना, तसे धार्मिक मध्ये पक्ष बदलणारे बरेचसे लोक झालेले. यवा विटनेस, ओनली जीजस, सेवंथ डे, सॅल्मेशन आर्मी, रोमन कॅथोलिक, प्रोटेस्टंट, डुबुक खुबुक, नुसते पंथ बदला. परमेश्वराच्या बाजूचा कोण आहे? परमेश्वराच्या पक्षाचा कोण आहे? ख्रिस्ताच्या बाजूचा कोण आहे? वचनाच्या बाजूचा कोण आहे? पवित्र आत्म्याच्या बाजूचा कोण आहे? आज्ञा पालनाच्या बाजूचा कोण आहे? आहेत का तुम्ही? नसाल तर आज वेळ आहे. जर नसली, प्रोफेट लोकांनो, विशेष करून प्रोफेट भविष्यवक्त्यांनो, परमेश्वराने जे काही संकल्पना आखलेली आहे तो बदलत नसतो. कदाचित 100 मध्ये एखाद्याचा बदल घडतो, तो पण परमेश्वराच्या दयेनुसार. बाकी 99% लोक तर 100% त्याच्या एकदा का त्याच्या योजना जर धरलेल्या असतील तर त्याच्यामध्ये सापडणार आहे. तो एवढाही काही दयेचा सागर नाही का तुमच्या सगळ्याची क्षमा करेल. लयच कुठंतरी थोडीशी सूट देईन, पण दंड मात्र मिळणार. मग परमेश्वरच्या पक्षाचं बनायचंय तुम्हाला, सत्याच्या पक्षाचं बनायचंय का कुठल्या पक्षाचं बनायचंय? हे जी लाईक जसं तुम्हाला वाटत, जसं तुम्हाला आवडत, जसं तुम्हाला तुमचा आत्मा सुचवीन तसा. मग तुमच्यामध्ये जर पवित्र आत्मा असला तर तुम्ही परमेश्वरच्या पक्षाचे येणार. तुमच्यामध्ये दुष्ट भंगरी जगातला आत्मा असला तर तुम्ही जगाची बाजू निवडणार. परमेश्वरचं वचन आहे का? जर तुम्ही परमेश्वराची बाजू किंवा परमेश्वरच्या पक्षाकडे किंवा सत्या गोष्टीकडे जर वळाले नाही, तर जसं इजबेली राणीला वरून माडीवरून खाली टाकून दिलं ना, आता आपल्याला कुठून टाकण्यात येईल सांगता येत नाही. आता तिच्याविषयी भविष्यवाणी होती म्हणून बिचारीला ती खिडकीतून टाकलं, पण तिथं 2 जण आले आणि ते कोण? राणीच्याच बाजूचे. कारण राणी आपण जर पाहिलं, येहू इस्रायलास आल्याचे इजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शुंगारून खिडकीतून बाहेर पडत बसली. मरायच्या अगोदर लई मस्त पैकी तयार होऊन बसली होती ती. अशीच नाही आबाळ्या गबाळ्यावानी मिली. आता तुम्ही नाताळाला आबाळ्या गबाळ्यावानी नटून खटून येणार, पण मारणार. जर तुम्ही ओरिजिनल ख्रिस्ताला या वर्षी स्थान दिलं नाही तर नामधारीपणात जर का फक्त नटून खटून बसले, तुम्ही पडणार. तुम्ही पडणार. येहू इस्रायलास आल्याचे इजबेलीने ऐकले. तिने फक्त ऐकलं, अरे येहू हा इस्रायलास आलाय. मग तिने लगेच तयारी करी सुरू, लगेच नटायला सुरुवात केली. ती डोळ्यात सुरमा घातला मस्त पैकी, मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली, वाट बघत. कधी येहू फाटकाजवळ आला, नुसता गेट जवळ आला, तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिमरी, सर्व काही ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ना? तू आलास तर. येऊन वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कुणी आहे काय? माझ्या पक्षाचा कुणी आहे काय? तेव्हा दोघा खोज्यांनी त्याचकडे खिडकीतून डोकावले. त्यावेळेस 2 खोजे, 2 अंगरक्षक, 2 सुरक्षा कर्मी, 2 त्यामध्ये काम करणारे 2 लोक त्या राणीच्या महालात किंवा तिच्या जवळपास पहारा देणारे म्हणा, किंवा सुरक्षा देणारे म्हणा, किंवा तिची सुशस्त्र करणारे म्हणा, किंवा तिचं संगोपन करणारे म्हणा, किंवा तिला तिची वाहवा करणारे म्हणा, कोणी XYZ 2 खोजे. तेव्हा दोघा खोज्यांनी त्याचकडे खिडकीतून डोकवलं. त्याने त्यांना सांगितलं, ते येहू त्यांना म्हणताय, तिला खाली टाका. नुसता येहूचा आवाज आला, त्याला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकून दिलं. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडवलं. घोड्याने तिला पायाखाली टापाखाली तुडवलं आणि असं तुडवलं ना, साधं सुद्धा नाही तुडवलं, मस्त. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला आणि मग तो आतमध्ये गेला. इकडे तिला वरून खाली टाकून दिलं, इथं तिला घोडे तुडवतात, इथं तिचा दहीहंड झालेला, सगळं रक्त उडालेले.
बाल तुकडे तुकडे झालेले खिमा झाल्यासारखं काम. आणि हा आतमध्ये गेला मस्तपैकी छाप मध्ये, आणि आतमध्ये जाऊन खाऊन पिऊन खाल्लं पण आणि प्याला पण. द्राक्षरस मध्ये काही किंवा एखादं चांगलं असेल ते खाल्लं, पण मी तर म्हणतो मांसही खाल्ला असेल. ती शापित स्त्री कुठं आहे? वरून काय म्हणत आहे? ती शापित स्त्री कुठे आहे? तो म्हटलं नाही धार्मिक स्त्री, भिवूड वागणारी स्त्री, नीतिमान स्त्री, परमेश्वराच्या भयात वाढणारी स्त्री, वचनाला धरून चालणारी स्त्री, सेवकाच्या संदेश ओरिजिनल संदेशाचा आदर सन्मान करणारी स्त्री. नाही नाही नाही, हे ऑप्शन कुठं होते होई तिला? हे ऑप्शन असते तर तिची भविष्यवाणीच नसती झाली, तुझं रक्त चाटून खाते म्हणून. आणि म्हणून खोट्या भविष्यवक्त्यांना तुमच्यासाठी देखील दुसरं ऑप्शन नाहीये. तुमच्यासाठी एकच ऑप्शन, जर आज तुम्ही बदलला नाहीत तर यदा कदाचित तुम्ही खाली येणार, घोड्याच्या टापाखाली सापडणार. पण आता घोडे नाहीत, घोड्याच्या जागेवर गाड्या आल्यात. गाड्या, घोड्याच्या जागेवर गाड्या आल्यात, गाडी खाली सापडतात. ऐकून घ्या, गाडी खाली सापडतात, घोड्या खाली नाही. कारण आता घोडे कमी झालेले आहेत, पहिल्या काळात घोडे जरा जास्त होते. मग तो आज जाऊन पिऊन म्हणाला, जा ती शापित कुठे आहे, शापित स्त्री कुठे आहे ते पहा व तिला मूठ माती द्या. कारण ती राजकन्या आहे, तिला मूठ माती द्यावंच लागेल. ती शेवटी राणी आहे, राजकन्या आहे ना, म्हणून तिला मूठ माती द्यावं लागेल. आणि मग तिला मूठ माती देण्यासाठी ते जेव्हा गेले तेव्हा तिची करोटी, पाय व हात, हातांचे तळवे नुसते एवढेच, पंजे, पाय आणि डोक्याची कवटी एवढंच सापडलं त्यांना. बाकीचं सगळं तोडातोडीच केली. बाकीचं आहे ना सगळा चेंदा करून टाकला. त्यांनी परत येऊन त्यास कळवले, 35 तिला मूठ माती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची करोटी, पाय व हाताचे तळवे याखेरीज तिचे त्यास काही सापडले नाही, काहीच नाही सापडले. मग त्यांनी परत येऊन त्यास हे कळवले येहूला. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते, याच्याद्वारे जी भविष्यवाणी केली होती, याच्याद्वारे जे दर्शन झालेलं होतं, याच्याद्वारे जो परमेश्वरचा मनसुबा किंवा परमेश्वरच्या योजना त्या इजबेली राणीविषयी आणि त्यांच्या खानदानीविषयी किंवा विशिष्ट अशा लोकांविषयी ज्या भविष्यवक्त्या करवे ती आली होती, त्याप्रमाणे हे घडले आहे. इस्रायलाच्या शेतात कुत्री इजबेलीचं मांस खात होते. मात्र त्या घोड्याच्या टापाखाली काही सापडलं, काही साईटला पडलं, काही कुत्री आले, मांसाचा तुकडा उचलला, गेले वावरात घेऊन. आपल्याकडे असते ना मराठी, आपण काही आपले खेडेगावातले कुत्रे असतात ना, मांसाचा तुकडा तिकडे निवांत वावरात जाऊन खातील. हो, तसं यांचे वावरात जाऊनच तुकडे तुकडे खातील. असं या ठिकाणी जे इजबेली राणीविषयीचं जे आलिशा संदेशाचं एलिया संदेशाचं जे भविष्यवाणी परमेश्वराने त्याला दिली होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. पुढे तो लिहित आहे की इजबेलीचे शव इस्रायलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील. खताप्रमाणे, अहो खतच झालं नाही का? गावऱ्या, राख, पैसे, लाकडं, पाचराट, आपण खत जे असतं ना, खत, ते खत कसं वावरात ईस काढितो, कुठं काय आम्ही हिचं काही सापडलंच नाही. पार्ट पुरते तरी कसे ही इजबेली आहे असे कोणीच ओळखणार नाही. अहो सापडलंच नाही काही. आणि म्हणून तुमचं नामनुष्य मिटल्या जाईल. खोट्या संदेशांनो, खोट्या भविष्यवक्त्यांनो, खोटं प्रकटीकरण सांगणाऱ्यांनो, खोटा दर्शन दृष्टांत पाहणाऱ्यांनो, खोटं स्वप्न रहस्यपूर्व संकेत न होता तुमच्या मनाचेच संकेत लोकांवर लादणाऱ्यांनो आणि लाभासाठी तोंड पूजापणा करून काळीबा फासणाऱ्यांनो, सावधान व्हा. कारण परमेश्वराचा तो दिवस समीप आलेला आहे ज्या दिवसाची परमेश्वर आतुरतेने वाट पाहतोय. आम्ही नाही. आता आम्ही जर पाहिली तर लय टपक्यात जातो, तरी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ते शिथिल केलेलं आहे, जरा टायमिंग दिलेला आहे. आणि आता सुरुवात झालेला आहे तो टायमिंग 2020 पासून. आज 2022 आता चालू होईल, सांगता येत नाही. सगळे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. आपण आणखीन पाहूया 2 राजा अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 1 मध्ये देखील आम्हाला अशाच प्रकारची एक भविष्यवाणी आहे. आणि ती भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झालेली आहे, कशा प्रकारे प्रॉफिट लोकांनी ती सांगितलेली आहे ओरिजिनल, पाहूया आपण. या ठिकाणी आहे 2 राजे अध्याय क्रमांक 20. त्याचा आणखीन एक रेफरन्स आहे 2 इतिहास अध्याय क्रमांक 23 वचन क्रमांक 24 ते 26. आणखीन त्याचा एक रेफरन्स मिळतो
यशाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 38 वचन क्रमांक 1 ते 22 मध्ये, परंतु आपण पाहत आहोत दुसरं राजे अध्याय क्रमांक 20 यामध्ये लिहिले, त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे आलेला आहे. आता हा 5वा संदेष्टाचा आपण पाहत आहोत. पहिला होता शमूएल, दुसरा एलिया, तिसरा मिखया, चौथा अलिशा आणि आता या यशाया संदेष्टाचा 5व्या क्रमांकाचा जिकर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या लाईव्ह सेशन मध्ये पाहतो. यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. व्हॉट अ प्रोफेसी, काय भविष्यवाणी. अहो सेवक येतोय त्याच्याकडे आणि त्याला म्हणतो तू आता आवरावरी करून घे, जगणार नाही बाबा, तू मारणारीस. म्हणजे एखाद्या पाळक साहेबाला, प्रोफेट साहेबाला जावं प्रार्थना करायला, एखाद्या आजारी माणसासाठी त्या माणसाने यावं म्हणायचं गॉड ब्लेस यू, नाही काय नाही, ठीक आहे, हे माणूस मरणारी. कसं वाटतंय? नाही कसं वाटतंय बघा ना, तर तुम्ही ऐकायला कसं वाटतंय? हे ओरिजिनल आहे. दुसरं राज्य अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 1 मध्येच लिहिले, त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टाकलं. ते मारायला लागलंच होतं बरं का, पहिलेच आलत ते, लाईनीतच आलत, फक्त ऑर्डर द्यायचीच बाकी होती. सगळं जवळजवळ होतच आलं होतं. गुचके येत असेल, नाही तर असं इथं काहीतरी बसलं असेल. तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टाकडे आला. यशाया संदेष्टाला बोलवलं नव्हतं. प्लीज प्रे फॉर मी माय डिअर प्रोफेट, मास्टर, फादर, पास्टर, रेव्हरेंड, माय डिअर, प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. नाही नाही, हे नाही, स्वतः परमेश्वरने सांगितलं, जा यशया, जा आणि त्या हिजकिया राजाला मी सांगतो ते परमेश्वरच्या योजना त्याला सांग. जा आणि त्या हिजकिया राजाला एक पूर्व संकेत दे. जा आणि हिजकिया राजाविषयी भविष्यवाणी कर. जा आणि हिजकिया राजाला सांग येणाऱ्या दिवसामध्ये कसं आहे सांग. यशया निघाला आणि तिकडे गेल्यानंतर तो म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. निर्वाह कर म्हणजे काय माहिती का? आवरावरी कर. कारण पूर्वीच्या काळामध्ये जे राजे वगैरे राहायचे ना, राजे, सरदार, मंत्री, संत्री किंवा पूर्वीचे लोक, तर ते काय करायचे, मरायच्या अगोदर त्यांच्या लेकरांना बोलवायचे, तुला अर्ध घे, तुला अर्ध घे, याला अर्ध घे, त्याला अर्ध घे. आपण नाही का म्हणतो भाव हिस्सा, बहीण हिस्सा, असं ते हिस्से. ते म्हणलं ते करून घे बाबा, ते प्रोसेस करून घे. कारण आताच्या सध्याचं तो जर असताना तर लय मोठं प्रोसेस आहे. पोरी तर लय भंगरी, ऐन टायमाला येऊन तिथं डोकं घाली त्यात. आमच्या बापाची प्रॉपर्टी, लय बापाची इज्जत ठेवली. आमच्या बापाचं अमक आहे, लय बापाला भेटायला येतात. आमच्या बापाचं अमक आहे, लय सुशस्त्र केले, लय दिवे लावले तुम्ही, नाही का नाही? म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय, आवरावर आपला विषय तो नाहीये. आपला विषय आहे भविष्यवाणी प्रकटीकरणात संदेश. तो म्हणत आहे की आपल्या घराची निर्वाह कर, म्हणजे आवरून घे, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. एखाद्या वेळेस या हिजकिया राजाला वाटलं असेल की देवाचा म्हणजे द मॅन ऑफ गॉड माझ्या घरी आलाय आणि माझ्यासाठी आता तो प्रार्थना करेल आणि माझ्यासाठी म्हणून गॉड ब्लेस यू माय डिअर किंग. नो, तो आलाच वेगळ्या उद्देशाने. आमचा उद्देश वेगळा आणि त्याचा उद्देश वेगळा, असंच आहे. आमच्या संकल्पना त्या आमच्या नव्हे, परमेश्वरच्या संकल्पना त्या महत्वाच्या आहेत. आम्ही योजना आखतो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो, पण तो उत्तर देण्याचं काम तुमचा माझा उद्धार करता परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यहोवा परमेश्वराच्या हातामध्ये आहे. तो बघतो नीटनेटकं करून, तो चान्स देतो, मग असा चान्स घालितो ना तर बाकीचा मग कामातच नाही राहत. माणूसच कामात नाही ठेवी, तो पुरेची पुरा पचका करून टाकत होतो. कारण तू आता मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपलं तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. लगेच आपलं तोंड भिंतीकडे केलं आणि लगेच दुआ मी याद करू, लगेच प्रे चालू केली, लगेच प्रार्थना चालू केली, लगेच स्तुती चालू केली, लगेच स्तवन चालू केली, लगेच आराधना, लगेच हे प्रभो. आमच्या आहेत बाप मिळाला का मग तिथे येतात. आमच्याकडे छाती पिटून घ्यायची एक लय सवय झाली. छाती कधी पिटतात माहिती का तुम्हाला? छाती पिटणं म्हणजे शापाला आमंत्रण देणं. छाती पिटणं म्हणजे
एक शाप देण्यासारखं आहे. हाय तर कुठं आखलीचे भाग आहेत का नाही तुम्हाला? छाती पिटणं म्हणजे घरामध्ये पनवती आणणं आहे. छाती पिटू पिटू म्हणजे मी लय मोठं पुण्यकर्म केलंय, मी लय साव, त्याच्यामुळं काय काय गडबडी होतात माहिती का? हे सगळं नंतर समजत. ते श्रीमंत मनुष्याला समजलं पण ते लय लेट समजलं. तो आध लोकात गेला ना नरकाच्या राज्याकडे, तेव्हा त्याला फायदा नाही झाला. तेव्हा जिवंत असताना या गोष्टी समजून घ्या. परमेश्वराकडून आलेला मेसेज हा. काही गोष्टी आम्हाला याजकांनी शिकवणं खूप महत्वाचं आहे. आमच्या याजकांनी शिकवलंच नाही आम्हाला, फक्त गॉड ब्लेस यू एवढं शिकवलं. त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम हे लय जड अन्न होते. आता आपल्याला सुरुवातीपासून जर असं छोटं छोटं अन्न जर दिलं असतं ना तर आपण आखीच्या आखी कितकंही पचवलं असतं. आतापर्यंत तुम्ही काही पचवलं राहू जड अन्न, त्याचं काही हिशोब आहे काय? जमा केलं तर कितीतरी टन भरण. पण देवाचं वचन थोडं जरी आलं का लगेच ते इकडून घुसत तिकडं. मग तो म्हणत आहे की प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो. प्रेज द लॉर्ड. राजा काही सोपं नव्हता. नाद नाही करायचं. स्वतः केलेलं छाती ठोकपणे सांगणारा व्यक्ती जो छातीला हात लावतो ना तो करून दाखवतो. मोकार हात नाही लावायचा. ज्याने छातीला हात लावला ना त्याने ते करून ठेवलेलं पाहिजे. त्याचे कर्म, त्याची कृती, त्याचं आचरण, त्याची काय जे असेल XYZ, ज्या गोष्टीसाठी आम्ही हात लावतो ना ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये ऑलरेडी पाहिजे, तेव्हा त्यांनी छातीला हात लावावे. आणि म्हणून अनेक वेळेस मी ज्यावेळेस लवी शिष्यला असतो त्यावेळेस मी देखील छातीला हात लावलेला बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिला असेल. आणि त्याचं कारण सांगतो, कारण मी ती गोष्ट करतो म्हणून त्याच गोष्टीला मी हात लावतो. बाकीचे जे माझ्याकडे पातक आहेत, पाप आहे, जे कमजोरपणा आहे, त्यावेळेस मी चुकून पण छातीला हात नाही लावत. कारण मला माहिती परमेश्वर ज्या दिवशी अशा न केलेल्या गोष्टी बळच मी सांगेन ना त्याच दिवशी माझी छाती मोडीन तो. ही वस्तुस्थिती, रियालिटी आहे. मग या ठिकाणी जो हिचकिया राजा आहे तो देवाकडे तो म्हणत आहे, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो. आहे का कुणी असं म्हणणार? तो वागला होता म्हणून म्हणत होता, म्हणून तो परमेश्वराला टक्कर देतोय. जोक नाही. परमेश्वर त्या ईशा संदेशाद्वारे सांगतो, तुझा आवरावरी करून घे, आता तू जगणार नाही, तू मरणार आहेस, असं परमेश्वरने सांगितलं. मग हा राजा भिंतीकडे तोंड करतो आणि परमेश्वराला तो बोलतोय, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे. तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. याचं स्मरण कर, याची आठवण कर. मी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आमच्याकडे आहे का चांगल्या गोष्टी? भरपूर चांगल्या गोष्टी आहे. पण एक गोष्ट जरी तुम्ही खराब केली तर तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा फालुदा बनून जातो. म्हणून काही गोष्टीला जपा तुम्ही. मनुष्याने सगळं जग मिळवलं पण तो आपला आत्माच गमावला. आत्मा महत्वाचा. आत्मा वाचवा. आत्म्याला डागाळू देऊ नका. तुमच्या मनाला, तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या विचाराला डागू देऊ नका. जेणेकरून माझा परमेश्वर तुमच्यावर रुष्ट होईल, जेणेकरून माझा परमेश्वर तुम्हाला ताडण देईल, जेणेकरून माझा परमेश्वर तुमचं आणि माझं जीवनी पुस्तकातलं नाव काढून टाकीन. अशा भंगरी गोष्टी करू नका. ही प्रोफेन्सी आहे, ही भविष्यवाणी आहे, हे दर्शन आहे, दृष्टांत आहे, स्वप्न आहे, रहस्य आहे, पूर्वसंकेत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून करत होता, करत आहे आणि करत राहील. परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत नाही तिथपर्यंत. पण तुम्हाला आणि मला माहित नाही तो कधी येणार आहे. अचानक येईल तो, मग त्याला संधी राहणार नाही. आज संधी आहे तो सोनं करून घ्या, अन्यथा तुमच्या चांगुलपणाला काही उपयोग नाही. या ठिकाणी आणखी पुढं तो लिहित आहे, तो म्हणत आहे की याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करीतो. असे म्हणून हिचकिया मनस्वी रडला. बिचारा. आमचे आहेत पुचके असू, मगरमचके असू, पुचके असू, काढूच नका. त्याच्यापेक्षा डोळे फाडून बघा. बिंदास बघा. कोण काय? अहो तुम्ही परमेश्वराला नाही घाबरत, तुमच्या जगातल्या कोणत्या मनुष्याला घाबरणार आहे? घाबरू पण नका. पण याचा दंड मिळेल हे लक्षात राहून द्या. अनेक लोक रडतात पण पुचक रडतात. कुचको. त्या अश्रूला काहीच किंमत नाही. आम्ही काय गीत गात असतो, प्रत्येक आसवांची कळते प्रभूच भाषा, म्हणूनच माझी नाही होत कधी निराशा. प्रत्येक आसवाची कळते प्रभूच भाषा. प्रभूला आसवाची कळती. पश्चातापाच्या अश्रू येत का आणखीन दुसऱ्याला एक समाधान देणारे अश्रू येत, किंवा एखादी वेळ टळून नेणारी अश्रू येत, किंवा एखाद्यावर दया उत्पन्न करण्याचे अश्रू येत,
किंवा खरोखरच दुःखाचे अश्रू येईल किंवा आनंदाचे अश्रू येईल. आता आपला विषय नाही अश्रू विषय जर असतं तर आपण याच्यावर चिंतन मनाधीन केलं असतं. परंतु या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून जो रेफरन्स आलाय त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण अश्रू या विषयावर आपण कधीतरी परमेश्वरच्या वचनातून पाहूया. या ठिकाणी आपला विषय आहे भविष्यवाणी, दर्शन, प्रकटीकरण, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत आणि परमेश्वराच्या मनुष्याविषयी असणाऱ्या योजना. मग या ठिकाणी परमेश्वराची हिजकिया राजाबद्दलची योजना होती ती अशी होती की त्याने यशाया संदेशाला जाऊन सांगितलं. आता भविष्यवाणी पूर्ण होते, भविष्यवाणी सांगितल्या जाते आणि भविष्यवाणी बदलल्या जाते. ह्या तीन गोष्टी आम्ही हिजकिया राजाच्या या दुसरं राजा आणि अध्याय क्रमांक 20 मधून छोट्याशा वचनातून पाहणार आहोत. काय? परमेश्वर ओरिजिनल सेवकाला भविष्यवाणी सांगतो, ओरिजिनल सेवक त्या ठिकाणी तो जाऊन सांगतो. तिसरं, त्या ठिकाणी पश्चाताप घडतो. चौथं, त्या ठिकाणी परमेश्वर भविष्यवाणी बदलतो. पाचवं, परमेश्वर त्या ठिकाणी मिरॅकल करतो. म्हणून मिरॅकल वाल्याकडे जाऊ नका. मिरॅकल तर परमेश्वर कधीही करील. वचनाकडे येण्याचा प्रयत्न करा, सत्याकडे येण्याचा प्रयत्न करा, आज्ञा विधी नियमाकडे प्रयत्न करा, पवित्रतेकडे, शुद्धतेकडे येण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली चिन्हांनी चमत्कार घडतात. मिरॅकल काही लय मोठी गोष्ट नाही. आज तुम्ही आणि मी लाईव्हला एकमेकांचं पाहत आहोत किंवा जिवंत आहोत, हा सगळ्यात मोठा मिरॅकल आहे. माहित नाही उद्या तुमच्या माझ्यापैकी कोण असेल ते सांगता येत नाही. हा मिरॅकल. आणि मग हा दिवस आम्हाला परमेश्वराने जर दिलाय तर आम्हाला खात्रीने म्हटलं पाहिजे, माझ्यावर ज्यावेळेस समस्या येतील, आजार येतील, पीडा येतील, बंधन येतील, दुष्काळ येईल, इव्हन हिजकिया राजासारखं मरण जरी आलं तरी आमच्याकडं जो चांगुलपणा पाहिजे, जो चांगुलपणा आमचं आयुष्य वाढवण्यास समर्थ राहील, जो चांगुलपणा आमचे शाप तोडण्यास समर्थ राहील, जो चांगुलपणा आमचं दुःख बाजूला नेण्यास समर्थ राहील, जो चांगुलपणा आम्हाला सार्वकालिक वतनाकडे नेईल, आमच्याकडे तो टिकून ठेवा. स्वर्गामध्ये कोणती संपत्ती साठवणार आहे तुम्ही? इथं कोणती संपत्ती साठवणार आहे? चांगुलपणा ही संपत्ती तुमच्याकडे राहू द्या, नित्यमत्व ही संपत्ती तुमच्याकडे राहू द्या, आज्ञा पालन ही संपत्ती तुमच्याकडे राहू द्या, पवित्रकरण ही स्थिती तुमच्याकडे राहून द्या. त्याचप्रमाणे सात्विकता, सत्यता, वागणं, उठणं, पाहणं, परमेश्वर आम्हाला सगळ्या गोष्टी पाहतो, हे चांगलं राहू द्या. म्हणजे परमेश्वर तुमच्या जीवनाविषयी जी भविष्यवाणी केलेली असेल किंवा जे दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत किंवा परमेश्वरच्या योजना ज्या तुमच्या पापामुळे, शापामुळे किंवा बंधनामुळे किंवा एक परीक्षेमुळे जर आलेल्या असतील तर ते बदलण्याचं सामर्थ्य केवळ तुमचा, माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर यहोवा याच्या हातात आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आमच्या जवळ अशी परिस्थिती येतील, भविष्यवक्त्यांनो, प्रोफेट लोकांना जरा लोकांना समजून सांगा, जरा त्यांना पाठ पाडवा, त्यांना वचनात मर्म समजून सांगा. का नुसतंच या तुमचं आयुष्य वडितो, अरे पण या काय तुमच्या बापाची फेंड आहे का? या हिजकिया राजाकडे काय होतं, याचं आयुष्य का वाढलं माहिती का तुम्हाला? नुसतं सांगायला मोकळोय. घ्यायचं वचन. हिजकिया राजाचं आयुष्य वाढलं, 15 वर्षांनी वाढलं. हिजकिया राजाची परिस्थिती बदलली. अरे पण त्याच्यापूर्वी हिजकिया राजाने काय केलं हे सांगा त्यांना. हिजकिया राजा काय होता की हिजकिया राजा सत्यतेने, सात्विकतेने, चांगल्या मनाने परमेश्वराला जे योग्य तेच करीत होता. म्हणून त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने तो अभिषेक भरला. त्याच्या जीवनामध्ये आलेल्या जे काही संकटाची, दुःखाची, आजाराची, मरणाची लाट होती ती बदलली. आमच्या जीवनात काय? प्रोफेट लोकांनो, मोकार एखाद्या दिवशी भविष्यवाणी नका करत जाऊ. त्यांना सांगा, हे सांगा, जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये, तुमच्या वागण्या, उठण्या, बसण्यामध्ये, तुमच्या धार्मिकतेमध्ये जर सत्कृत्य असतील तर येणारं फक्त एक बंधन प्रभू येशूच्या नावात तुटले जाऊ. मग करा ना, मग म्हणा गॉड ब्लेस यू. आता 7.5 पडलेला आणि तुम्ही त्याला गॉड ब्लेस यू म्हणायचं काय? तर तो दान देतो म्हणून. तुमच्या दान पात्रावर, दशमांश देणगीवर, तुमच्या पैशावर तुमची भविष्यवाणी बदलू शकत नाही. जगातले भविष्यवाणी तुमचं भविष्य बदलून सांगते, परंतु परमेश्वर तुमच्या हे असल्या फाजील गोष्टीकडे पाहून त्याचं मन बदलू शकणार नाही किंवा त्याच्या योजना बदलणार नाही. तुमचं चांगुलपण पाहून मात्र तो बदलेल, तुमचं सत्कर्म पाहून तो बदलल, तुमची सात्विकता पाहून तो बदलल. परमेश्वराच्या प्लॅन प्रमाणे जर आम्ही वागायला सुरुवात केलो, जे परमेश्वरच्या दृष्टीने योग्य ते करायला सुरुवात केली, तर परमेश्वर निश्चित तुमच्या विषयीच्या ज्या योजना आखलेल्या असतील त्या बदलेल. आणि मग तुमचं दुःख आनंदात बदलेल. आनंद दुःखात बदलायला वेळ लागत नाही.
हे नुसतं म्हणायला लय बरं वाटत भविष्यवक्त्यांना. उठाव सुटाव कुणी म्हणावं, फक्त तुम्ही बदला. तुम्ही नुसतं श्रीमंत होणार, तुम्ही नुसतं आशीर्वादित होणार, नुसतं ब्लेसेड ब्लेसेड ब्लेसेड. अरे काय ब्लेसेड, काय आहे का याच्यातली काही माहिती का नुसतंच ब्लेसेड? या ठिकाणी आम्ही पुढे पाहूया. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचला. आता संदेशाने काय केलं माहिती का? संदेशाला परमेश्वरने सांगितलं एक काम कर, यशा संदेशाला एक काम कर, हिजकिया राजाच्या घरी जा. ते हिजकिया राजाला सांग तुझं आवरावरी करून घे. परमेश्वर म्हणतो तू आता जिवंत राहणार नाही, तू आता मरणार. लगेच चंबू गबाळावरून निघला. चहा घेता का, पाणी घेता का, जेवण जाता का, जाऊ का ब्रदरन, येऊ का सिस्टरन, देता का, थोडस थांबलंच नाही ते तिथं, लगेच कनाट परमेश्वरचा निरोप सांगितलं. सनाट 90 निघला तिथून. आमचे आहेत प्रोफेट भविष्यवक्ते आजकालचे, निरोप परमेश्वरचं वचन सांगितलं कधीच लवकर नाही निघणार, नाहीच निघणार. व आता लोकांचे एक आदर आहे, सन्मान आहे, त्याच्यामुळे चहा वगैरे पाणी ठीक आहे. फार तर पारलंय भुकेला असला, लय चालून दमलाय ना, 5 किलोमीटर आलाय चालत तुमच्या घरी प्रार्थनेला, लय दमलं ये म्हणून त्याला आता ताणे लागले असेल. अरे याच्या गाडीमध्ये बिस्लरीच्या बाटली आहे, याच्या गाडीमध्ये मोठमोठ्या बाटली आहे, आणखीन डिक्कीमध्ये 3ऱ्याच बाटली आहे. माहिती मला दाखविल मी तसे पण लोक, हे धाब्यावर मटण चटणं खाणारी लोक, हे 5 स्टार हॉटेलमध्ये थांबणारी लोक, हे तुमच्या घरी काय जेवणार आहेत? आणि जेवू पण नाही तुमच्या घरी देईन, ती पनवती नकोच. सालस मनाने जर असेल तर चांगली गोष्ट, जे काय असेल ते XYZ. या ठिकाणी देवाच्या संदेशा प्रोफेट भविष्यवक्त्याला सांगितलं, संदेश त्याला यशाला तो म्हणत आहे की जा आणि हिजकिया राजाला ही बातमी एवढी सांग, हिजकिया राजाला एवढं दर्शन सांग, हिजकिया राजाला हा दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत आणि माझ्या ज्या योजना आहेत परमेश्वरच्या त्या सांगून टाक आणि निघ तिथून. हा बिचारा गेला, डायरेक्ट सांगितलं आणि ह्या निघला पुढं. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचला. मधल्या चौकात पार तो एरिया सोडून पण गेला. तो त्याला परमेश्वरचा संदेश आला. डबल सेकंड प्रोफेन्सी, दुसरी भविष्यवाणी, दुसरं प्रकटीकरण, दुसरी दर्शन, दुसरं दृष्टांत, दुसरं स्वप्न, दुसरं रहस्य, दुसरं पूर्व संकेत, दुसरं देवाच्या वचनाच्या माध्यमातून यशाला सांगितलं. काय सांगितलं? परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया सांग, परत जा, आता गो बॅक, परत जा आणि माझ्या लोकांचा नायक, माझ्या लोकांचा नायक, विश्वासणाऱ्या लोकांचा पुढारी, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालणारा पुढारी, आज्ञा पालन करणारा पुढारी, त्यांना रियालिटी मध्ये नेणारा पुढारी, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, फादर, आबाबा, पांतीची काळजी, जेवढे कुणी असतील ते माझ्या लोकांचे, माझ्या लोकांना पाळणारे परमेश्वरचे लोक येते. अहो तुम्ही दनादन त्यांना कापितात राव, दनादन. अहो त्यांना कातडे सुद्धा नीट नाही ठेवले. एवढी लोक कुठं काढून असते का? फार त्या कातड्याला सुद्धा तुम्ही ब्लेड लावलंय. लोकर कापा ना तुम्ही, जरा वरच्यावर कापा ना, जरा थोडीशी त्यालाही उभी यायला राहून दे ना. आता त्या मेंढराचं कातडच पुढं, कातड्यापासून जर त्याचे जे केस काढले, ते मेंढरू जगन का? आता कुडकुडून मरण ना रानात. एक तर मेंढरू ऑलरेडी गोठ्यात किंवा रानात किंवा उघड्यावरच असते, त्यांना आश्रय एवढा भारीच नसतोय. त्याच्यात तुम्ही लोकर काढून तुमच्या तख्त पोशीच्या घरात ती मखमल ओढणी घेऊन बसतात. लाजा नाही वाटत का? थोडंफार त्यांचे थोडं राहून दे ना, शिल्लक राहून द्या. उलट एखाद्या जर बिलोस भाऊ बहिणी आईवडिलांनी जर 2000 जर समजा दान दशमूळ देणगी जर दिल्यानंतर कमीत कमी एक म्हणा 200 रुपये दे बाबा, 1800 रुपये प्रार्थना करून तुझ्याकडे ठेव. आणि परमेश्वर म्हणतो जोपर्यंत तू विश्वासू राहशील तोपर्यंत तुझ्या घरामध्ये कधी पैशाची कमतरता पडणार नाही. म्हणा ना इलिया भविष्यासारखं म्हणा इलिया म्हणलं तुझा माझा उत्पन्न करता परमेश्वर म्हणतो जोपर्यंत हे परिस्थिती राहील तोपर्यंत तुझं पिठाचं मटकं आणि तेलाची कोपी आटणार नाही. आमच्या घरात खायला नाही, पण लोकाला दानपत्र द्यायला आम्हाला द्यावंच लागतं. वर्गणी द्यावंच लागेल. आता नाताळाची वर्गणी द्यावंच लागेल. आपल्याला काही घेणं देणं नाही. तुमच्या घरात कानोले करा नंतर नका करू, तुमच्या घरात कपडे घ्या नाही तर नका घेऊ, तुमचं काय चाललंय घेणं देणं नाही. कॅरल सिंगिंगला आले का त्यांचं काय असेल ते द्यावाच लागेल, नाही तर मग आता जाऊ दे, आपला विषय नाही तो. या ठिकाणी यशाला तो सांगत आहे परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया सांग. रेव्हलेशन, प्रकटीकरण, भविष्यवचन कशाला म्हणतात माहिती का? प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगणं.
समजून सांगणं, त्याचं बेत काय आहे, त्या योजना काय आहेत, त्याच्यातले संकेत काय आहेत, त्याच्यातलं मर्म काय आहे. नुसतंच मोकर एक वचन घ्यायचं आणि त्यालाच बोंबलत निघायचं. त्याच्या बॅक साईडला बघा ना काही आहे. हे चिन्ह चमत्कार किंवा हे जे काही घडतंय हे लगेच वन स्ट्रोक नाही. त्याच्या पाठीमागं पुढे काहीतरी बेस आहे. बेस सांगा. तुम्हालाच बेस नाही मुळात. खोटा भविष्यवक्त्यांनो याच का नो, तुम्ही काय लोकांना सत्य सांगणारी, आणि तुम्ही लोकांना सत्य सांगितलं तुमचं काय खरं होईल ते तुम्हाला माहितीये, म्हणून तुम्ही ते सांगत नाही. यशाला काही घेणं देणं नव्हतं. यशाला सांगितलं त्यामध्ये जा हिचक्या राजाला सांग. तो सांगितलं, सनाट निघला. पुढं तो नगराच्या चौकात गेला. त्या ठिकाणी लगे परमेश्वरचा संदेश आला. तो काय म्हणतोय, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिचकिया सांग, तुझा पूर्वज दावीद याचा दैव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझे अश्रू पण पाहिले आहेत. मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वरच्या मंदिरी जाशील. लगेच मी तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू, मी तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू पण पाहिले. आता तुम्ही प्रार्थना करा आणि अश्रू घालून प्रार्थना करा. पश्चातापाची प्रार्थना करा. परमेश्वर निश्चित बदल करेल. पण परमेश्वरला 100% माहिती आहे तुमच्या प्रार्थनेतले शब्द आणि त्याचा आशय कसा आहे, आणि तुम्ही कोणत्या मूड मध्ये प्रार्थना करताय, कशा प्रकारची शब्द रचना करतात, कशा प्रकारचे अश्रू गाळतात. परमेश्वराला सगळं ठावकी. बरेच लोक म्हणतात आम्ही नाही, आम्ही रडून प्रार्थना करतो. अरे कशी रडतात आम्हाला माहिती. अंतःकरणापासून परमेश्वराने ज्यावेळेस प्रार्थना केली ना गेतसेमने बागेमध्ये, तर ती प्रार्थना करताना त्याचं घाम जो आला ना, घाम, त्या घामाचं स्वरूप रक्ताच्या ब्लडच्या थेंबासारखं होतं, रक्ताच्या. आणि सायंटिस्ट नुसार असं आहे की सगळ्या प्रकारची शक्ती एकवट करून, एकाग्र करून, कुठल्याही प्रकारचं एक मोठ्या टार्गेट साठी एखादी जर लक्ष लावलं ना, तर त्या घामाचं स्वरूप त्या रक्ताच्या ब्लड मध्ये सारखं तयार होतं. त्याला म्हणतात अश्रू गाळून केलेली प्रार्थना. आम्ही मोकार. या ठिकाणी विनंती आहे की परमेश्वराने या भविष्यवाणीमध्ये एक गोष्ट केलेली आहे महत्वाची. एक तर मरणाचा निरोप सांगितला. दुसरा, स्वतः तो व्यक्ती कसा आहे, त्याच्या दिनचर्येमध्ये म्हणजे त्याच्या लाईफ जीवनामध्ये, त्याचा जगत असताना त्याचं क्रियाशील जीवन कसं आहे हे पाहिलं. त्यानंतर त्या व्यक्तीने ठामपणाने, एक विश्वासूपणाने, मी एक चांगलं काम केलं या जोरावर परमेश्वराला म्हणतोय, मी तुझ्या समोर ह्या गोष्टी केल्या, त्याची आठवण कर बाबा. मी चांगलं केलं असलं तर आठवण कर. आणि मग परमेश्वराचं मन बदललं. परमेश्वराने त्या संदेशाला पुन्हा एक वार सांगितलं, जा आणि यशाला सांग पुन्हा एक वार की मी तुझी प्रार्थना ऐकली. तो भिंतीकडून तोंड करून जावा प्रार्थना केली ना, लगेच ऐकली. अश्रू पण पाहिले. मी तुला बरे करतो. आता तो आजारी होता ना, रोगाने त्रस्त, त्याला बरं पण केलं. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वरच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला व या नगराला अश्शूराच्या राजातून हातोने सोडवितो. परत माझ्याकरता, माझा सेवक दावीद याच्याकरता मी या नगराचे संरक्षण पण करीन. एका प्रार्थनेमध्ये त्याला किती आशीर्वाद मिळाले. अहो, पहिल्या टायमिंगला परमेश्वराने त्याला परमेश्वराचं रहस्य त्या सेवकाद्वारे कळवलं. त्यावेळेस तो म्हणला की तू मरणार आहेस. ज्यावेळेस त्याने पश्चाताप केला, ज्यावेळेस त्याने अश्रू गाळले, आणि नुसतेच नाही तर त्याचं जीवन त्यांनी परताळलं, त्याच्या जीवनामधल्या चांगुलपणा त्यांनी कबूल केल्या, परमेश्वरासमोर ठेवल्या. ह्या जर चांगल्या असतील तर त्याची आठवण कर. मग परमेश्वर बदलला. परमेश्वरचं रेव्होल्युशन बदललं. परमेश्वरची भविष्यवाणी बदलली. परमेश्वरच्या संकल्पना बदलल्या. परमेश्वरच्या प्लॅन बदलले. परमेश्वरचं रहस्य बदललं. आणि तो यशाला सांगतो की जा आणि त्याला सांग, एक तर मी तुझी प्रार्थना ऐकली, दुसरं तुझे अश्रू ऐकले पाहिलेत, तिसरे तुला मी बरं करतो, चौथं म्हणतो तू लगेच तिसऱ्या दिवशी मंदिरात जाशील, 5व्या क्रमांकाला म्हणतो तो तुझं आयुष्य मी 15 वर्षांनी वाढवीन, 6व्याला तो म्हणतो अश्शूरच्या राजापासून सोडवीन, 7व्याला तो म्हणतोय की त्या नगराचे रक्षणही करीन. 7 पट आशीर्वाद त्याला मिळाले. म्हणून माझे प्रिय
भावांनो बहिणी नाही वाढलो, देवाच्या सेवकाच्या मुखातून आलेले शब्द किंवा परमेश्वरचा ओरिजिनल भविष्य वक्त्याला परमेश्वर आमच्या जीवनाविषयी काही योजना पाठवून देत असतो, ते आम्ही स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर चिंतन म्हणून अध्ययन करणं, ते देवापासून आहेत की नाही याची खात्री करणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं खूप महत्वाचं आहे. पण तो आजकालचे प्रोफेट भविष्यवक्ते ज्यांना परमेश्वराने पाठवलंच नाही, असे डुप्लिकेट भविष्यवक्त्यांनी येऊन सगळा फालुदा करून टाकला. आणि म्हणून खोट्या भविष्यवक्त्यापासून सावध राहा, खोट्या प्रोफेट पासून सावध राहा, खोट्या भविष्यवाणीपासून सावध राहा, खोट्या शिक्षकापासून सावध राहा, खोट्या पालकांपासून सावध राहा, खोट्या याचकापासून सावध राहा, खोट्या मिनिस्ट्रीपासून सावध राहा, खोट्या संस्थेपासून सावध राहा, खोट्या विचारापासून सावध राहा, खोट्या शिक्षणापासून सावध राहा, खोट्या डुप्लिकेट धर्माचरणापासून सावध राहा. नाही राहिले ते एक इलेक्ट्रिसिटीचे एक बोर्ड असतो, मोठी गावाला सप्लाय करणारी एक डीपी असते, मोठी काहीतरी पॉवरची असते, आणि त्या डीपीच्या खाली एक छोट एक नेम प्लेट असते, एक बाई एकची असते, त्याच्यावर एक मनुष्याचा भूताचा असे दोन खोबळे, भूताचं चिन्ह असतं नाही का, ते असे दोन हाडका असे वाकडे तिकडे असे, आणि मध्ये मुंडका असतो. तिथं खाली लिहिलेलं असतं 440 व्होल्ट, 1200 व्होल्ट, 1800 काय व्होल्ट, केव्ही व्होल्ट, फुल व्होल्ट, काय तरी लिहिलेलं असतो. पण तिथं महत्वाचं काय असं माहिती का, खतरा, धोका, किंबहुना ती पाटी सांगते सावधान. आणि जर आहे मी त्या फिजात बोट जर घातले मग कळतं कसं होतंय. तसं आज परमेश्वर आम्हाला या वचनाच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देखील देत आहे, संरक्षण कवच देखील देत आहे, त्याच्याबरोबर आशीर्वाद देखील देत आहे. परमेश्वर ज्यावेळेस भविष्यवाणी करतो त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी येतात. आणि परमेश्वराची भविष्यवाणी बदलायची म्हणल्यानंतर आमचं जीवन तसं पाहिजे. आमचं जीवन कसं आहे पण येडं वाकलं आम्ही बदलू शकत नाही. परंतु या ठिकाणी यशाला सांगितल्याप्रमाणे इतक्या राजाचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं. आणि आम्ही पाहतो की 7व्या क्रमांकामध्ये, आता हे लोकांना नाही माहिती तो बरा कसा झाला. इतक्या राजाचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं, सगळ्यांना माहिती. हिचके राजाचं आयुष्य 15 वर्ष वाढवलं. आणि 7व्या त्याच्या पुढे वाचायला काही तुम्हाला काही जड जाते का, मोतीबिंदू झालेत प्रोफेट लोकांनो, भविष्यवक्त्यांनो, याचकांनो. त्याच्या पुढचं लोकांना सांगा ना जरा. त्याच्या पुढं 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये यशायाने सांगितले, म्हणजे भविष्यवक्ता प्रोफेट, अंजिराची एक चांदकी आणा, ती त्यांनी आणून गळवावर बांधली, कारण त्याला गळव झाली व त्याला गुण आला. हिचक्याने यशास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरी करेल व मी परमेश्वरच्या मंदिरात जाईल, याची खूण काय. बघा आता यशा म्हणाला परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच, याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी. हिचक्याने म्हटले छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेश त्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकू यंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली. चमत्कार बघा ना इथं. का नुसतं हिचक्या राजा मारायला लागला आणि मग त्याला निरोप आला आणि तो रडला आणि त्याने प्रार्थना केली, आसरू गाळले आणि तो बरा झाला आणि 15 वर्ष आयुष्य वाढलं. आणि म्हणून परमेश्वर चंगाई देणारा आहे, परमेश्वर आयुष्य वाढवणार आहे, परमेश्वर दुःखातून परिवर्तन करणार आहे, परमेश्वर तुम्हाला श्रीमंत करणार आहे. परमेश्वर अरे एक मागचं पुढचं काहीतरी सांगा. नुसतं असं टाळूवरलं लोणी खाण्यासाठी देवाच्या वचनाचा उपयोग करायचा. डोंब कावळ्यांनो सगळं सांगा त्याला, सगळं. पवित्र शास्त्रात उत्पत्तीच्या ग्रंथापासून तर यांच्या टोकापर्यंत आमेन 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 शब्द आहेत. गाळू नका, काढू नका, टाकू नका. नसलं प्रकटीकरण होत, नसलं रेव्होल्युशन होत, नसलं परमेश्वर त्याचं भविष्यवाणी किंवा परमेश्वरच्या योजना किंवा वचनाचा अर्थ नसला समजून सांगा तर नका बरंच समजून सांगू. ज्यांना आत्मिक अर्थ, ज्यांना परमेश्वर आत्मिकरित्या ते समजून सांगण्याचं कृपा किंवा सामर्थ्य किंवा अभिषेक किंवा ज्ञान पुरवतो ना, त्यांनीच ते सांगावं. उठून सुटून कुणी नाही सांगावं. पण यांना कुणाला तरी वचन सांगावं लागतं ना थोडंफार. मग भविष्यवक्ता म्हणायचं कसं, प्रोफेट म्हणायचं कसं, काहीतरी वचन तर वाचून दाखवावं लागेल ना लोकांना, लाज गाज. मग यांनी बराबर स्टडी केली, बराबर अचूकच वचन निवडले, नुसते लाभाचे, नुसते फायद्याची, नुसते चरबीचे गोळे उचलायचे, बाकीचे हड्डी खायचेच नाही. अरे हड्डीमध्ये खरंच आहे, चरबीने लोक लागले मारायला.
हड्डेमध्ये जो पावर आहे ना, त्या शुष्क हड्ड्याला अस्थिचं खोरं, आपण पुढच्या काही रेफरन्स मध्ये येणार नाही, ते अस्थिचं खोरं, अस्थी होत्या तिथं सगळ्या अस्तव्यस्त झालेल्या. परमेश्वराला काही शक्य नाही, त्या अस्थिला लगेच सजीव केलं. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, परमेश्वराच्या योजना मनुष्याला समजत नाही, परंतु परमेश्वर त्याच्या योजना मनुष्याला समजून सांगण्यासाठी पवित्र आत्म्याचा उपयोग करत आहे, दैवी वचनाचा उपयोग करीत आहे, सत्याचा उपयोग करीत आहे, पवित्रतेचा उपयोग करीत आहे, शुद्धतेचा उपयोग करीत आहे. जो कोणी यामध्ये राहील त्याला परमेश्वराच्या विधी, आज्ञा, नियम किंवा परमेश्वराच्या योजना समजतील. आणि मग त्याला म्हणतात प्रोफेट, त्याला म्हणतात भविष्यवक्ता, त्याला म्हणतात देवाचा सेवक, त्याला म्हणतात परमेश्वरापासून आलेला निरोपा, त्याला म्हणतात देष्टा, त्याला म्हणतात प्रिस्तुबर, त्याला म्हणतात पाळक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कॉर्डिनेटर, त्याला म्हणतात फादर, गुरुजी, त्याला म्हणतात आणखीन अंकल पण म्हणतात एका ठिकाणी, आंटी, अंकल, आंटी, उद्या काय काय म्हणते, मम्मी, डॅडी, पप्पा, वा वा वा, काय काय नावं ठेवली. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या प्रिय आदरणीय सेवकांनो, आम्हाला परमेश्वराच्या वचनातून सत्य समजून घेण्याची लय थोडा वेळ राहिलेला आहे. थोडा मी तर म्हणतो आपले एपिसोड सगळे जेवढे काही परमेश्वराने ज्या काही परमेश्वराच्या योजना वचनाच्या माध्यमातून मग पापी सेवकापर्यंत पोहोचवलेलं जे ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य, जे काही परमेश्वरचं रियालिटीचं सत्य पोहोचवण्यासाठी जी मला परमेश्वराने निवड केली, त्याबद्दल मी परमेश्वरच्या मनापासून, अंतःकरणापासून प्रभूमध्ये लाख लाख आभार मानतो. परंतु मला माहित नाही की मी किती दिवस तुमच्या समोर हे सत्य प्रकट करील आणि ते संपूर्ण सांगण्यासाठी माझा परमेश्वर उपयोग करील का नाही, किंबहुना मी तुझपर्यंत राहील का नाही, माहित नाही. कारण हे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य कमी प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचल्या जाईल आणि अनेक लोक सत्यापासून बहकल्या जातील. अनेक लोक स्वर्गाच्या राज्यातून रिटर्न मागे येतील. म्हणजे राज्यातून म्हणजे तिकडं त्या रस्त्यातून, तिकडं तर तसं जातच नाही, पण त्या रस्त्याला चालणारे लोक देखील भूल थापाला बळी पडून, खोट्या भविष्यवाणीला बळी पडून, खोट्या प्रकटीकरणाला बळी पडून, खोट्या दर्शनाला बळी पडून, खोट्या दृष्टांताला बळी पडून, खोट्या स्वप्नाला बळी पडून, खोट्या रहस्याला बळी पडून, खोट्या परमेश्वरापासून हे संकेत आहे अशा सांगणाऱ्या प्रोफेटला बळी पडून आपलं जीवन धोक्यात घालणार आहेत. तुम्हाला घालण्याची इच्छा असली तर प्रेज द लॉर्ड, नसली तरी प्रेज द लॉर्ड. कारण एक म्हणे, जो देगा उसका भी भाला आणि जो नाही देगा उसका भी भाला. सुधारले तरी चांगलं, नाही सुधारले तरी चांगलं. कारण काय माहिती का, ते परमेश्वरचं नियोजन. आता आपण नाही काही करू शकत, कारण मलाच माझं आता बघावं लागेल मी कसा तिकडे जाईल नेटाने. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आपला वेळ झालेला या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला आपण पहिला इतिहास अध्याय क्रमांक 17 मध्ये मंदिराविषयीची जी भविष्यवाणी केलेली आहे परमेश्वराने, दावीद राजाला सांगितलं. दावीद राजाने प्लॅन केला मंदिर बांधायचं. परमेश्वराने त्याला सांगितलं, तू अजिबात मंदिर बांधायचं, तू बांधायचंच नाही. जो बांधून घेईन ना किंवा जो बांधील ना तो तुझा मुलगा असेल शलोमोन. आपण त्याविषयी भविष्यवाणी पाहूया आणि आणखीन काही गोष्टी आहेत त्या पण आपण पाहूया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. सर्व आदरणीय सन्माननीय देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येणाऱ्या दिवसामध्ये नाताळाच्या शुभेच्छा देखील देतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अंतःकरणात होऊ द्या. वचनाचा जन्म, सत्याचा जन्म, पवित्रतेचा जन्म, शुद्धतेचा जन्म, सत्कर्माचा जन्म, आज्ञा पालनाचा जन्म, जे काही चांगल्या गोष्टी आमच्या याच्यामध्ये घ्यावं आणि त्या तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये यावं, ही एक शुभेच्छा व्यक्त करतो. येऊया आपण सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र तो सेनाधिपती बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व माझे भाऊ बहीण, आई, देवाचे प्रिय लेकर, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी विभाग आणि त्यांच्या सर्व शेतीविषयी असणाऱ्या समस्या किंवा जे काही आज जे रोग
रोग आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत, प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. आमचे बंधन, जोखडं, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, आर्थिक परिस्थिती, ज्याचप्रमाणे कर्जबाजारीपणा, जे काही असेल प्रभू येशूच्या नावामध्ये, जे जे लेकरं तुझ्याकडं हिजकिया राजासारखं मनस्वी रडतील आणि जे तुझ्याकडे प्रार्थना करतील, त्याप्रमाणे प्रभू येशू त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे. आणि ज्याप्रमाणे हिजकिया राजाला 15 वर्षाचं आयुष्य ताबडतोब परमेश्वर दे बापा, तू साधारणतः त्याच दिवसापासून दिलं आणि तिसऱ्याच्या दिवशी त्याचा आजार तू मुक्त केलास. आणि म्हणून परमेश्वर देवा आम्ही प्रार्थना करतो, आजपासून तिसऱ्याच दिवशी जे जे तुझ्या संकल्पनाप्रमाणे असतील, ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये सत्कृत्य आणि तुझ्या सत्यता असेल, जे जे तुझे भाऊ बहीण आई वडील लेकर देवाचे सेवक प्रार्थना करतील, त्यांची तू प्रार्थना ऐक. आणि येणाऱ्या भविष्यवाणीपैकी तिसऱ्या दिवशी त्यांना जे जे काही आहे ते त्यांच्या जीवनात पूर्णतेस कर. आणि अनेक परमेश्वर देवा हिजकिया राजाला जे 15 वर्षाचं आयुष्य वाढवलं, आम्ही विनंती करतो या समाला, तू येण्यापर्यंत प्रत्येक आयुष्य जितकं काही तुझ्या योजनेप्रमाणे आमच्या जीवनात असेल त्या प्रत्येकाला दे आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव दे. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless.